आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझीच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. परवा काय झालं, मी संध्याकाळी असं वॉकला बाहेर पडलो होतो. वॉक इव्हिनिंग वॉक मी कधी कधी येतो मूड लागला तर असं इव्हिनिंग वॉकला बाहेर पडलो होतो. तर कट्ट्यावर आपले आजोबा बसले होते, आमचे नेहमीचे ओळखीचे गप्पा टप्पा झाल्या आणि मी निघालो आणि मागून असं एक मोठा हुंकार आला. म्हटलं झालं काय आजोबांना. मी परत मागे वळलो. आजोबांना म्हटलं काय झालं, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम. हे इंग्लिशमध्ये नाही, काय झालं काय. एवढा हुंकार काय. ते म्हणाले काय सांगू प्रशांत तुला, मला 6 नातवंड आहेत. म्हटलं अरे वा चांगलं आहे की. अरे पण त्या 6पैकी 5 जणांनी लव्ह मॅरेज केलं आहे. म्हटलं मग काय प्रॉब्लेम काय तुमचा. नाही प्रॉब्लेम काय नाही रे, आता एक 6वा आहे. म्हटलं 6वा आहे ना तुम्हाला, मग प्रॉब्लेम त्याचं करा अरेंज. नाही रे त्याने पण लव्ह मॅरेज केलं आहे. म्हटलं चांगलं ना, सगळ्या नातवांची तुमची लग्न ठरली, काय वाईट काय आहे. ते म्हणे तसं नाही रे, हे लग्न जमवण्याचा एक आनंद वेगळा असतो प्रशांत. बघ आजपर्यंत मी जवळजवळ 136 लग्न जमवली आणि मग त्यात एक वेगळा आनंद, एक अशी माणसांची गप्पा मारायला मिळतात, कोण कसं आहे ते कळतं आपल्याला अरेंज मॅरेजमुळे. असं वेगवेगळे खूप वेळ काहीतरी बोलत होते. मला ते सगळं बोलताना मला असा प्रश्न असा पडला काहीला, हे लग्न तर करायलाच पाहिजे, मग ते अरेंज मॅरेज करावं की लव्ह मॅरेज करावं, हे चांगलं काय, असं एक मला प्रश्न त्यांच्याकडून घेऊन मी बाहेर पडलो. त्याचं अजून मला उत्तर मिळालं नाही आहे. पण तेच उत्तर द्यायला माझ्या एका मित्राला इथे बोलवलेलं आहे आणि माझ्या मैत्रिणीसुद्धा बोलवलेलं आहे. त्यांचं अरेंज मॅरेज आहे, तर त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकून घेऊया. आपण त्यांचं आधी स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. काय तुझं नाव. गजेंद्र जोशी. गजेंद्र जोशी. तुझं. पूजा मराठे. ओके. तू काय करतो गजेंद्र. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. ओके. तू काय करतेस. मी कॉस्ट अकाउंटंट आहे, CWA. मी मक्स लाईनमध्ये काम करते. माझे 2 to 10 टायमिंग असते. दुपारी 2 ते 10 रात्री 10. काय कुठे परदेशातलं उद्योग चाललेत वाटतं. मक्स मॉरिशस हँडल करते मी. ओके. म्हणजे कुठल्या देशांचं तुम्ही बघता. वर्ल्ड वाईड आहे, पण मग मी मॉरिशस हँडल करते. तू मॉरिशस करतेस. ओके. म्हणजे तुझं 2 ते 10 आणि ह्याचं 9 ते 6. भेटणार कधी तुम्ही. शनिवार रविवार ऑफकोर्स. अरे बापरे. कारण ही रात्री 10 वाजता आल्यानंतर थकलेली असणार आणि त्याच्या पुढे गप्पा मारू शकत नाही, कारण तुला 9 वाजता निघायचं असेल. म्हणजे आल्यावर मला तयारी करायची जेवणाची वगैरे. जेवणाची तयारी करायची, जेवण बनवायचं, ही आली की जे खाऊ घालायचं. हे लहान मुलांना नाऊ खाऊ घालतात तसं. म्हणून त्याची तयारी मी आतापासून सुरू केली. आम्ही सारे खवय्यामध्ये येऊ. ओके. बरं तुला काय काय बनवता येतं. आता सध्या प्रोसेसमध्ये आहे शिकण्याच्या. बरं मला सांग, आता हे तुमचं अरेंज मॅरेज आहे बरोबर आहे. अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेज करावं असं पहिल्यापासून तुमच्या दोघांच्याही मनात होतं. नाही मनात नव्हतं, पण CWAचा अभ्यास करताना लव्ह मॅरेज करायची वेळच आली नाही. वेळ नाही मिळाला. आणि तुझं काय. नाही मला वेळ भरपूर मिळाला. इंजिनिअरिंग करताना वेळ भरपूर मिळतो ह्या गोष्टींसाठी. खूप वेळ मिळतो, पण मे बी योग्य व्यक्ती नाही मिळालं. योग्य व्यक्ती नाही मिळाली. काय मला तेच म्हणायचं की कुठल्याही व्यक्तीवर प्रेम करायचं असेल ना पहिल्यांदा वेळ लागतो. वेळ मिळाल्यानंतर मग देवाणघेवाण होते, विचारांची देवाणघेवाण होते, सगळ्याच गोष्टींची देवाणघेवाण होते, पण त्यासाठी वेळ द्यावा लागतो. बरोबर की नाही. तर आता तुमचं अरेंज मॅरेज आहे बरोबर आहे. आता किती 6 महिने झाले साखरपुडावर. 3 महिने. 3 महिने झाले. या 3 महिन्यात साधारणपणे किती वेळा भेटलात. रोज. पण मेजर तुम्ही शनिवार रविवारच भेटत असाल. मेजर म्हणजे एक आपण 2 तास 3 तास 4 तास असं शनिवार रविवारच भेटत असाल. ओके. आई वडिलांचं तुझं काय म्हणणं आहे सुनेबद्दल. बेसिकली त्यांचं पण म्हणजे मला पण मोठी बहीण आहे, तिचं लग्न झालं तर त्यांना माहिती आहे की एक मुलगी दुसऱ्या घरात गेल्यावर तिला ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ लागतो. बरोबर. त्यामुळे मग आपण तिला समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर असंच मग म्हणजे ही सांगेलच तुम्हाला एक्सपिरियन्स ऑफकोर्स की कसा वाटला काय ते. तर कसं वाटलं.
छान. याचे वडील तर खूप एकदम मनमोकळ्या गप्पा मारतात. आम्ही नवरे मंडळी किंवा पुरुष मंडळी खूप असे मनमोकळे असतो बाबा, नाही करे. आणि ह्याची आई थोडी आहे धाकातली, पण म्हणजे त्या सांभाळून घेतात. हां. काही येतं नाही. त्यांचा आवडीचा विषय काय आहे? स्वयंपाक. स्वयंपाक. आणि त्यात तू वाकबगार आहेस. नाही, आता प्रॅक्टिस चालली. आता ती त्यांच्याच हाताखाली सगळं शिकणं चालू आहे. ओके, आज आम्हाला इथे काय दाखवणार आहेस तू? आज मी म्हणजे कोकोनट बनाना पसंदा म्हणून एक आहे तो, तर तो मी करून तेवढं एकमेव तू आज करून दाखवणार आहेस. जे ठामपणे तू ठामपणे मी करून घेतो. ओके. आणि तू? मी ग्रिल्ड पनीर अँड फावा बीन सॅलेड करणार. ओके. हे कुठं शिकलीस तू? ते मी मॉरिशसला गेलेले तेव्हा तिकडे बीन्स मिळायचे ना, ओके. त्याच्यामुळे मग शिकले. ओके. म्हणजे कसे म्हणजे अडचण आली की माणूस कसा शिकतो हो, बघा. बरोबर. ओके. आता माझी तीच अडचण आहे की मला खूप भूक लागलेली आहे. आपण किचनकडे जाऊया का? एक्झॅक्टली. चल. गजेंद्र आणि पूजा दोघे आपल्या किचनमध्ये आलेले आहेत. तुमचं दोघांचंही मी खूप मनापासून स्वागत करतो. तू काय बनवणार आहेस? ग्रिल्ड पनीर अँड फावा बीन सॅलेड. ओके. तू कधी खाऊन बघितलीस का? का माझ्यावरच आजचा पहिला प्रयोग आहे? तुमच्यावर पहिला प्रयोग. बापरे, माझ्यावर. ओके. मला साहित्य सांगतेस काय काय आहे? हे बीन्स आहेत, हे उकडवून घेतले. ओके. पनीर त्याला ऑलिव्ह ऑइल लावून ग्रिल करून घ्यायचं. ओके. शेव गार्निशिंगसाठी ऑलिव्ह ऑइल, लिंबाचा रस, पुदिना, हा पुदिन्याची पानं गार्निशिंगसाठी, मिरीपूड आणि मीठ. फर्स्ट क्लास झालेलं आहे. म्हणजे साहित्य कळलेलं आहे. हे तू शिजवून घेतलेलं आहेस ना? हो. हे शिजवताना तू कुकरमध्ये. त्यात काय घातलंस? मीठ काय घातलं? नाही, पाणी. फक्त प्रेम आणि पाणी, बाकी काही नाही. नाही. ओके. आणि हे काय आहे? पनीर त्याचं काय केलंस तू? त्याला ऑलिव्ह ऑइल लावून मायक्रोवेव्हमध्ये 3 मिनिटं ग्रिल करायचं. ओके. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. पण कृती करण्यापूर्वी एक मला थोडीशी तयारी करायला लागेल, है ना? एक पूर्वतयारी करायला लागते. चला लग्न करूया, लग्नाला बोहल्यावर उभं राहिलं असं होत नाही. पत्रिका छापाव्या लागतात, नातेवाईकांना आमंत्रण द्यावं लागतं, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तसं ह्याच्यातसुद्धा काही वेगळं आम्हाला करायला लागेल. आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझीच्या या भागात परत एकदा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. गजेंद्र आणि पूजा दोघे इथे ठामपणे उभे आहेत आणि आता काहीतरी एक वेगळा पदार्थ दाखवणार आहेत. काय पदार्थाचं नाव परत एकदा सांग ना मला. ग्रिल्ड पनीर अँड फावा बीन सॅलेड. आता काय करायचं पुढे मला सांग. पहिल्यांदा बीन्स एकत्र करून घ्या. हे शिजवलेले बीन्स आहेत. हो. कुकरमधून किती शिट्ट्या काढल्यात? 1 शिट्टी. 1 शिट्टी. ओके. त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल. ओके. तुलाही खायचं आहे हा? तू असं बिंदास उभा राहू नकोस. मिरपूड. हेच तिखट म्हणून पण काम करतं, त्याच्यामुळे वेगळं तिखट घालायचं नाही. ओके. मीठ. चवीसाठी मीठ आणि लिंबाचा रस. ओके. हे मिक्स करून त्याला एक वेगळा स्वादही यावा याच्यासाठी मी पुदिन्याची पानं पण घातली. हे पाचक पण होतं. ओके. हे थोडा वेळ मुरवत ठेवायचं म्हणजे त्याचा स्वाद लागेल बीन्स. किती वेळ साधारण? 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटं. हां. ठीक आहे. 5-10 मिनिटं माझ्या हातात. तोपर्यंत एक प्रश्न विचारून घेतो. तुला हिचा वाढदिवसाची तारीख माहिती आहे? 3 मे. 3 मे. प्रश्न आहे का स्टेटमेंट आहे? बोथ, आयदर ऑफ देम यू कॅन से. काय 3 मे आहे तुझं? हो. वाचलास. पहिली परीक्षा पास झालो. लक्षात ठेव बाबा. हे फार अवघड असतं. तारखा बिरखा लक्षात ठेव. ह्याचं काय वाढदिवस? 20 नोव्हेंबर. 20 नोव्हेंबर. ह्यानं कसं लक्षात असतं? आपणच माती खातो हे लक्षात ठेव. आपणच माती खातो. आपले 5-10 मिनिटं झालेली. मला वाटतं हे सगळं व्यवस्थित झालंय का गं? हो. ओके. आता काय करायचं? आता पनीर जे आपण ऑलिव्ह ऑइल लावून ग्रिल करून घेतलंय ते याच्यात मिक्स करण्यापूर्वी पनीरला मीठ लागायला पाहिजे म्हणून याच्यावर मीठ भरभरून घ्यायचं. ओके. ओके. आपलं हे होतच आहे तयार. पण मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचं जेव्हा बघणं झालं, जे आता कांदे पोहे तर नाही दिले तिने, पण चिवडा दिला. पण काही प्रश्नांची काही देवाणघेवाण झाली का? हो. काय काय प्रश्न झाले? मला एक प्रश्न आठवतो, तो म्हणजे स्थायिक कुठे होणार आहे.
आता पुण्यातली मुलगी म्हटल्यावर पहिला प्रेफरन्स मुलीचा हाच असतो की पुण्यात होणार आहे का. आणि तू IT वाला म्हटलं तो पहिला प्रश्न. बरोबर. आणि ह्याच्या आधी मी बेंगलोर, हैदराबाद अशा बऱ्याच ठिकाणी होतो जॉबला, त्यामुळे तो प्रश्न एकदम ठाम होता की मग तू पुण्यात सेटल होणार आहेस का. त्यावर मग मी थोडा विचार केला आणि म्हटलं हो. कारण त्यामागचं कारण असं होतं की माझे आई वडील ते दोघं पुण्यात सेटल्ड आहेत, त्यामुळे तो एक विचार करून एक मे बी आत्ता 2-3 वर्ष नाही, बट आफ्टर 2-3 इयर्स मला सेटल्ड पुण्यातच व्हायचं आहे. बाकी हिच्याकडनं बरेच प्रश्न होते ते तुम्ही विचारू शकता. उदाहरणार्थ ह्याने आणि मला विचारलेलं की मी शिफ्ट ड्युटीजमध्ये काम करते, तर मग तेच कंटिन्यू करणार आणि ते कंटिन्यू करत कसा बॅलन्स करणार. मग त्याच्यावर काय तोडगा काय निघाला, म्हणजे आय विगर टू नो, कारण ही 2 ते 10 आणि तू 10 ते 6. IT थोडं फ्लेक्झिबल टायमिंग असतो, म्हणजे 9लाच या असे कुठले हे नसते, पण ठीक आहे 10-10:30पर्यंत. मग सकाळचा थोडा वेळ एकत्र स्पेंड केला जाऊ शकतो. बरोबर. म्हणजे असं एक म्युच्युअल सोल्युशन आमच्याकडे होतं आणि तो वेळ स्पेंड केल्यानंतर मे बी तुम्ही ब्रेकफास्ट एकत्र घेऊ शकता. लंचसाठी मी तर डबाच घेऊन जातो, सेम ही पण करू शकते. आणि रात्री मग थोडं ठीक आहे 10 वाजता जरी सुटलं तर एक 11पर्यंत माणूस घरी येतो. बरोबर. त्यानंतर ऑफकोर्स मला असं वाटलं की मी हिच्यावर प्रेशर टाकू शकत नाही की तू जेवण आल्यावर जेवण कर, हे म्हणजे जेवणाचं तयार कर सगळं वगैरे. तर आजकाल एक कॉमन सिस्टीम आहे की एक पोळ्यावाली बाई असते सगळ्यांकडे. भाजीचं मग आता मी शिकायला सुरुवात केलीच आहे. तर असं काही एक किंवा सकाळी ही भाजी करून जाऊ शकते. हो ते एक आहे सोल्युशन. म्हणजे कधीतरी अडचण आली बरोबर. फक्त आपापलं वाढून घ्यायला लागेल. पण जर दोघांना जॉब करायचं म्हटलं तर मला असं वाटतं की ते योग्य आहे. ठीक आहे, म्हणजे आपण सुवर्णमध्ये गाठलेलं आहे सगळ्या गोष्टींचं. ओके, आता ह्याच्याकडे हे तुझं कुठपर्यंत आलं. ते हे तयार आहे, आता आपण गार्निश करायला लागतात. ओके. तिखट शेव. येस. ओके. आणि एक पुदिन्याचं पान. फर्स्ट क्लास. टकाटक लिहून घ्या साहित्य आणि कृती. ग्रिल्ड पनीर अँड फावा बीन्स सॅलड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेले फावा बीन्स, पनीरचे तुकडे, शेव, ऑलिव्ह ऑइल, लिंबाचा रस, पुदिना, मिरपूड आणि मीठ. कृती: ऑलिव्ह ऑइल लावून पनीरचे तुकडे ग्रिल करून घ्यावेत. एका बाउलमध्ये वाफवलेले बीन्स घ्यावेत, त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल, मिरपूड, मीठ आणि लिंबाचा रस घालावा. या बाउलमध्ये बारीक चिरलेला पुदिना आणि थोडंसं मीठ लावलेले ग्रिल्ड पनीरचे तुकडे घालावेत. सर्व्ह करताना सॅलडवर शेव घालावी. चला, मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं असणारच. आता गजेंद्र इथे बाहेर सरसावून आलेलं आहे. तू काय बनवणार आहेस. मी कोकोनट बनाना पसंदा म्हणून एक प्रकार आहे, सो आज अपॉर्च्युनिटी आहे तो आपण हाच प्रयत्न करूयात. म्हणजे हे सुद्धा पहिल्यांदाच तू बनवतोस. हे सगळं माझ्यावर तुम्ही काय हे झालं म्हणजे अंगावर. असो, मग मला खात्री आहे व्यवस्थित बनवणार, कारण त्यांनाच जगायचं एकमेकांसाठी. पण आता तुम्ही तुमचं दोघांचं लग्न होणार बरोबर. तर हाऊ यू आर गोइंग टू मॅनेज मॉनिटरी ज्या थिंग्स असतात, की बाबा तुला 15 रुपये पगार आहे, ह्याला 15 रुपये पगार आहे, 30 रुपये घरात आले की हाऊ टू मॅनेज, खर्च किती करायचा, कसा करायचा, किती सेव्ह करायचे. कारण काय आमची जी पिढी आहे ना ती साधारण आमच्या हातात जर 30 रुपये आले तर आम्ही 15 रुपये खर्च करायचो आणि 15 रुपये शिल्लक राहायचे. त्यामुळे उद्या आमची नोकरी जरी गेली तरी आम्ही छानपणे 5-6 महिने जगू शकतो. पण तुमची जनरेशन आहे 30 रुपये आले की 28 रुपये संपतात त्यातले. तर तुम्ही दोघांनी काय ठरवलं. माझं तरी मी म्हणजे असं आमचं आहे की माझ्या साईडने पण सगळ्या गोष्टी ओपन असल्या पाहिजे हिच्यासाठी आणि तिच्याकडनं पण सगळ्या. तर जेव्हा आमचं डिस्कशन झालं तेव्हा एक कॉमन म्हणजे दोघांकडनं हेच कन्क्लुजन आलं की जे काय आमचं सेव्हिंग असेल ते एक कॉमन अकाउंट असलं पाहिजे. असं नाही की मी माझं सेव्हिंग वेगळं करतो आणि हिचं वेगळं. एका घरात राहून 2 वेगळ्या पर्सनॅलिटी असून किंवा 2 वेगळे अकाउंट मेंटेन करण्यात मला तर काही अर्थ वाटत नाही. सो जे काय हिचं आहे ते माझं आहे, जे काय माझं आहे ते हिचं आहे. सो आम्ही एक ठरवलं की एक सेव्हिंग अकाउंट आम्ही ठेवायचो ज्यात हिला जे काही वाटतं की हां एवढे मी सेव्हिंग दर महिन्याला करेन, मला जे वाटतं ते आम्ही दोघं मिळून सेव्ह करू. सो त्यावर आमचा एक कॉमन डिसिजन झाला आणि हा डिसिजन आम्ही म्हणजे अजून घरी सांगितला नाही, मे बी या कार्यक्रमात थ्रू कळेल. पण आमच्या दोघांमध्ये डिस्कशन झालं आणि आय थिंक दॅट इज इनफ फॉर अस. ॲब्सोल्युटली राईट. आणि अजून एक मी तुला त्यात गंमत तुला सांगून ठेवतो की समजा आपल्याला आता आई वडिलांनी आपण आता घरची जबाबदारी तुझ्यावर आहे, म्हणजे घर चालवणं हाही तुझाच भाग आहे. जरी आई वडील म्हणाले की आता नको, नाही आम्ही आहोत, हा तुझा मोठेपणा राहील किंवा तुमच्या दोघांचाही मोठेपणा राहील की आता आम्ही आहोत, डोंट वरी, काही गरज लागली तर आम्ही तुमच्याकडे मागू. हा
आपला एक 1+ असायला पाहिजे, एक मुलगा आणि सून, हो. आहे की नाही? ओके, आता आपण काय बनवणार म्हणूस तू? कोकोनट बनाना पसंदा. फॅन्टास्टिक. मला साहित्य सांगतोस काय काय? ह्या पदार्थामध्ये आपण बेसिकली केळ हा मेन इन्ग्रेडियंट आहे याच्यात. आणि केळीचे काप करून घेतलेले आहेत आपण. ओके. तर त्यानंतर कोकोनटचं किस करून घेतलेला आहे, जो काय आपण म्हणतो तो. साखर आहे, कारण डेझर्ट म्हणून आपण हे वापरू शकतो. सो साखर, त्यानंतर काही हे ड्रायफ्रुट्स, बेदाणे आणि काजू. ओके. तूप, जे काय आपल्यात सगळ्यात फेमस असतो तूप. त्यानंतर वेलची पावडर आहे, कोको पावडर आहे, आणि बटर, आणि हे हनी आहे थोडं. ओके, साहित्य बघितले. जाऊया कृतीकडे. पण कसं आहे, मी म्हटलं कृती करूया आणि कृती झाली असं होत नाही. आपल्याला घ्यावी लागेल एक छोटीशी विश्रांती. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझीच्या या भागात सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आमची तयारी कंप्लीट झालेली आहे. आता काय करायचं मला सांग गजेंद्र. आता सुरुवातीला आपण तूप घेऊयात थोडं पॅनमध्ये. देन आपण साखर घेऊ थोडी. सपोज तुम्ही 2 केळींचं करणार असाल तर 4 चमचे साखर. Okay. एक नॉर्मल जर हे घेतलं तर आपण हे गरम होईपर्यंत पूर्ण थोडं लाल रंग आला तर बरं होईल. थोडं खोबरं अजून टाकायला हवं. खोबरं घालू? किती किती घालू ग? 1 वाटी. अख्खी? काय सांगतेस काय? मी 1 चिमूट घालणार होतो. ओके, आता काय घालतं? आता ह्यात केळीचे काप हे आपण मिक्स करून घेऊ सगळं. आता काय? आता आपण थोडे ड्रायफ्रुट्स ॲड करूया. बरं. कुठल्या डेझर्टमध्ये ड्रायफ्रुट्स शिवाय मला वाटतं मजा नाही. आणि अप्रतिम असा वास येते बरं काय, मधुर असा वास येतो. ओके. आता यात थोडी वेलची पावडर टाकू. बंद कर द्या. सो इट्स रेडी टू सर्व. आणि ह्यात थोडं गार्निशिंगसाठी आपण अजून एक प्रकार करणार आहोत. काय करतो? सुरुवातीला आपण मध, थोडं बटर टाकूयात. किती एवढं? हो. सो यात थोडं हनी टाकूयात. आपण ॲडिशनल आहे का त्याला? ॲडिशनल थोडी कोको पावडर टाकूयात. साखर? हो, साखर पण टाकूयात. आणि आपण छान हलवून सगळं एकदा त्याला एक रंग येईल कोको पावडरमुळे. हां, जे आपण सुशोभीकरणासाठी. ओके ओके. आपल्याला हे सुद्धा काप करायचं काय? नाही, ते आपण हो, ते एकदा पूर्ण यात झालं मिक्स की मग आपण त्याचे काप करूया. तसं आणि ह्याचे फक्त आता तुकडे करायचे आहेत ना? गॅस बंद. हो. आता हे थोडं आपल्याला ह्यावर टाकायसाठी पण टॉपिंग्स ॲज अ टॉपिंग्स आपण म्हणतो. हे त्याच्यावर टाकायचं. हे जे काय आहे हे फक्त नावालाच पाहिजे. हो. दिसतंय नाही दिसतंय संशयास्पद सगळी परिस्थिती निर्माण करायची. घातलंय का? हो हो, बहुतेक घातलंय. ओके. सो आपली मेन डिश पण तयार झालेली आहे. ओके. आणि कोको टाकलेलं जर जे काय केळ आपण तयार केलेलं आहे एक फॉर गार्निशिंग, तर मग एका डिशमध्ये हे तुम्ही सगळं काढून त्या साईडला जर हे तुम्ही काप करून घ्यायचे आणि मग ते हे करून ते डिश आपली एक छान डिश तयार होईल. कसे ठेवा पण खा, पण आधी बनवायला लागेल. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोकोनट बनाना पसंदा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पिकलेल्या केळ्याचे तुकडे, ओलं खोबरं, ड्रायफ्रुट्स, तूप, वेलची पूड, कोको पावडर, बटर आणि मध. कृती: पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये 4 चमचे साखर, खोबऱ्याचा किस आणि केळ्याचे तुकडे घालून मिश्रण एकजीव करावं. त्यामध्ये ड्रायफ्रुट्सचे तुकडे आणि वेलची पूड घालून केळ्याचे तुकडे परतून घ्यावेत. दुसऱ्या पॅनमध्ये बटर गरम करून त्यामध्ये मध, साखर आणि कोको पावडर घालून मिश्रण एकजीव करावं. या मिश्रणात पिकलेलं अख्खं केळं घोळवून घ्यावं. कोकोनट बनाना पसंदा कोको पावडर मध्ये टॉस केलेल्या केळ्याच्या तुकड्याबरोबर सर्व्ह करावं.
गजेंद्र आणि पूजाने 2 उत्तम पदार्थ बनवलेत. आता मी ते खाऊन बघणार आहे आणि एक ॲडिशनल पदार्थसुद्धा गमतीत बनवलं जाता जाता. पण तू गजेंद्र खाऊन बघ, डोंट वरी, खाऊन बघ, तूच बनवलेलं आहेस. वा, केरळ म्हटलं की मला लहानपणची आठवण येते. आई मला लहानपणी दूध साखर केळं द्यायची, शिकरण म्हणतो आपण. खरंच दोन्ही पदार्थ उत्तम झालेत आणि वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात त्याबद्दल मनापासून आभार. नुसते आभार नाही, आता हे तुला उपयोगी पडणार आहे. रामदेवचे वेगवेगळे मसाले आहेत, खाली ठेव, हरकत नाही, इथेच ठेवतो. आणि हे सुद्धा रामदेवचेच मसाले आहेत, हे तुझ्यासाठी आहेत. धन्यवाद. ते पाहिजे इथेच ठेवतो. काय दोन्ही इथेच जाणार आहेत ना घरी. आणि तुमचं लग्न कधी आहेत म्हणाला? 20 डिसेंबर. आलंच की. हो. 20 डिसेंबर. क्या बात आहे. तुमच्या वैवाहिक जीवनासाठी आमच्या सगळ्यांकडून मनापासून शुभेच्छा. आम्हाला आमच्याकडनं हे एक तुम्हाला इन्व्हिटेशन लग्नाचं. 20 डिसेंबर 2011, विष्णुकृपा हॉल, पुणे. ओके. दुपारी 1:12. 12. ठीक आहे. आणि ऑफकोर्स तुमच्या आवडीचे पदार्थ नक्कीच असणार आहेत तिथे. लग्नाचं जेवण म्हटल्यावर मग अरे हे काय, हो हो, अरे सही बनवली यार, मस्त पत्रिका आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान बनवले. आणि मी डेफिनेटली याचा प्रयत्न करीन आणि नाही आलं तरी आमच्या शुभेच्छा आहेतच. ओके, चला आता निघायची वेळ झालेली आहे, कारण दोन्ही पदार्थ मला संपवायची खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. पुन्हा भेटू याच वेळी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी धवी विचल्या ह्या तुम्हासाठी. आपण जेव्हा पाहुण्यांना आपल्या घरी इन्व्हाइट करतो पार्टीसाठी किंवा कुठल्या समारंभासाठी, तर त्यांच्यासाठी जो मेन्यू आपण डिसाईड करतो याच्यामध्ये मल्टाय कुझिन ऑप्शन्स ठेवण्याकडे आपला कल जास्त असतो. कारण कोणाला काय आवडेल हे आपल्याला माहीत नसतं. कोणाला इटालियन पास्ताज आवडतात, तर कोणाला जॅपनीज आवडतं, कोणाला चायनीज आवडतं, काही जणांना मात्र आपलं देसी फूड आवडतं. त्यामुळे आजचा फ्रायडेचा एपिसोड जो आहे तो भारतीय कुझिनसाठी मी डेडिकेट केलेला आहे.